पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालानंतर ओमराजेंचा निर्णय बदलला. शिंदे सेनेत जाण्यावर सस्पेन्स कायम. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. पुराव्यांअभावी या प्रकरणातील सर्व आरोपांची सुटका झाली आहे. या घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरवरही परिणाम होणार का, अशी चर्चा वर्तवली जात आहे. ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ओमराजेंनी त्यांचा निर्णय बदलला का, असं विचारलं जात आहे. येत्या 2 दिवसात मतदारांशी चर्चा करून मी राजकीय निर्णय घेईन, असं ओमराजेंनी स्पष्ट केलं. पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालावर ओमराजे म्हणाले की मागच्या 20 वर्षापासून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने जो निकाल आला आहे त्याला उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयातून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही शेवटपर्यंत कायदेशीर संघर्ष करू. हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मग हा तपास CIDकडे देण्यात आला. त्यांच्यावरही दबाव होता. 2008 मध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर हा तपास CBIकडे वर्ग करण्यात आला. CBIनेही या प्रकरणात तपास केला. तपास यंत्रणा मॅनेज होत्या. कलियुग आहे एवढेच म्हणेन. कलियुगात वाईटाला जास्त बळ मिळत असते, चांगल्याला लवकर यश मिळत नाही, असं त्यांनी म्हटलं. शिंदे सेनेत जाण्याबाबत सस्पेन्स वाढला. तर मी माझ्या मतदारसंघात जाऊन जनतेशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय घेईन. अद्याप मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या खटल्याच्या निर्णयाचा आणि माझ्या राजकीय निर्णयाचा काही संबंध नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांसोबत मला चर्चा करायची आहे. त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. मग मला निर्णय घ्यायचा आहे. या खटल्याचा निकाल माझ्यासाठी महत्त्वाचा होता. गेल्या 20 वर्षांपासून वडिलांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढा देत होतो. त्यामुळे आयुष्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा निकाल होता, असं सांगत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत जाण्याबाबत सस्पेन्स वाढवला आहे. CBIला हायकोर्टात जाण्याचे निर्देश शिंदे. दरम्यान निंबाळकर कुटुंब हत्याकांडाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला होता, परंतु दुर्दैवाने या खटल्यातील आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. शहा यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. त्यांनीही CBIला हायकोर्टात अपिलाकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत. CBI या निकालाला हायकोर्टात आव्हान देईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.